जर मुंबईमध्ये ते दूध नासलं नसतं तर हा व्यवसाय मुंबईमध्ये सुरू झाला करेक्ट. असता. चितळे बंधू कदाचित पुण्याच्या ऐवजी मुंबईकर झाले असते. हां. चितळे म्हटलं की बाकरवडी हे नाव येतं आणि आवर्जून लोक ते खरेदी करतात, खातात, आवडीनं खातात. करेक्ट. बाकरवडी हा तसा गुजरातचा पदार्थ आहे. खरी गोष्ट आहे. नॉर्मली ही बाकरवडी ही मूळची गुजरातची आहे. हां. हा पदार्थ आपल्याला आपल्या दुकानात थोडासा महाराष्ट्रीयन त्याला ट्विक देऊन कसा करता येईल हां. अशी एक चर्चा चालू आहे. मग त्यात थोडेसे आपले टिकून महाराष्ट्रीयन असतं तसं आंबट गोड चव देऊन ते एक वेगळ्या प्रकारचं मिश्रण तयार झालं अच्छा. आणि त्यालाच आपण सध्या चितळे बाकरवडी म्हणतो. हो, खरं. पुण्यामध्ये 1 ते 4 ही जी वेळ आहे त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी बंद असतात. बरेच विनोद व्हायचे की चितळ्यांचं दुकान एक त्याच्यात बंद असतं. हां, खरंय. अगदी रजनीकांत आला तरी त्याला मिळत नाही असं पण मी ऐकलं होतं. चितळे 1 ते 4 दुकान चालू ठेवणार याचीच न्यूज जास्त झाली खरंय, खरंय. आणि ते कुठेतरी लोकांचं प्रेम आहे असं आम्हाला वाटतं. हे जे नवीन नवीन पदार्थ तुम्ही इंट्रोड्यूस करता त्याच्या आधी कशा पद्धतीनं ती प्रक्रिया केली जाते आणि म्हणजे एखादा पदार्थ खरंय. बनवून त्याच्यानंतर मग डिसिजन घेतला जातो का काय बरोबर. चर्चा होते? नवीन प्रॉडक्ट जेव्हा येतं तेव्हा घरी टेस्टिंगला येतो. मग त्यात काय बदल असेल ते सुचवतात. पण शेवटी आमचे आजोबा कायम म्हणायचे की बरेच वेळा पदार्थ हा खाण्यायोग्य असला तरी तो विकण्यायोग्य असतोच असा नाही. म्हणजे ते मार्केटेबल करता येईल असा तो प्रॉडक्ट व्हायला पाहिजे. प्रेफरन्सेस त्यांच्या टेस्ट बर्ड्स या दर डेकेडला बदलत असतात. नॉट नेसेसरी की मागच्या पिढीला जे आवडतं तेच पुढच्या पिढीला आवडत असेल. आणि जसं शुगर लोकांचं खायचं कमी झालंय हां. पण लोक खातात नक्की. हां. कमी खातील पण बरोबर. खातात. जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, कॉम्पिटिशन शुड बी देअर. म्हणजे हां. हेल्दी कॉम्पिटिशन जर नसेल हां. तर आपण सुद्धा ऑन द डोज राहत नाही. पण आपल्याला जर कॉम्पिटिटरच्या पुढे एक स्टेप राहायचं आहे तर काही ना काहीतरी करावं लागतं. अनफॉर्च्युनेटली मराठी फूड्स हां. फक्त मिसळ आणि वडापाव पुरतंच मर्यादित असतं. त्याच्याऐवजी पुढे जाऊन बरेच आम्ही त्याच्यात इनोव्हेशन करून रेडी टू इट महाराष्ट्रीयन पदार्थसुद्धा आता आउट अच्छा. ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ इंडिया पाठवायचा आमचा प्लॅन आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुणांना त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका अशा ब्रँडविषयी बोलणार आहोत जो मराठमोळा ब्रँड आहे आणि मागील 75 वर्षांमध्ये या ब्रँडनं अनेकांना भुरळ घातलेली आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, खरं तर पुण्यामध्ये या ब्रँडची स्थापना झाली. पुणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर संपूर्ण भारतभर आणि आता परदेशामध्ये सुद्धा परदेशी लोक ही जी चव आहे ती चाखण्यासाठी आतुर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे हा ब्रँड एवढा मोठा नेमका कसा झाला, त्यामागची स्ट्रॅटेजी काय होती, स्टोरी काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आपल्या स्टुडिओमध्ये अर्थातच चितळे बंधू हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल आणि चितळे बंधूचे पार्टनर केदार चितळे सर आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, खरं तर चितळे बंधूचं नाव घेतल्यानंतर मला मिठाईची आठवण झाली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक जण जो पुण्यामध्ये जातो तो चितळेंची बाकरवडी असेल किंवा मिठाई घेतल्याशिवाय परतत नाही. तर आम्हाला एवढं अप्रूप वाटतं चितळे बंधूंचं, चितळेंच्या मिठाईचं. तुम्ही तर चितळे रन करताय, तुम्हाला कसं वाटतं, काय फिलिंग आहे? निश्चित अभिमान वाटतो. फक्त माझी आता ही 4थी पिढी आहे. माझे जे बीजी चितळे जे पणजोबा होते त्यांनी हा बिझनेस पहिल्यांदा चालू केला. म्हणजे असं म्हणता येईल की एक सधन शेतकरी होते आणि एक जोडधंदा म्हणून त्यांनी दुधाबरोबर अजून काय करता येईल म्हणून मग दुधापासून खवा, लोणी वगैरे असे पदार्थ करून प्रथम पुण्यात पाठवायला त्यांनी चालू केलं. अच्छा. आणि तशी एक छोटेखानी एक 1950 साली चितळे बंधूंची पहिली शाखा कुंटे चौकात चालू झाली पुण्यामध्ये. हां. आणि मग असं झालं की त्याला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. मग एक प्रॉडक्ट वाढवत आज जवळजवळ 250हून अधिक प्रॉडक्ट आमच्या दुकानात अवेलेबल आहे. पण त्याची एक छोटी सुरुवात दुग्ध व्यवसायाने झाली, जी अजूनही आम्ही दुग्ध व्यवसाय हा आमचा मेन बिझनेस म्हणून बघतो. आणि आज 4थी पिढी म्हणून एक जबाबदारी पण असते. त्याचप्रमाणे एक प्राऊडली आपण सांगू शकतो की मी आज चितळे बंधूचा एक घटक म्हणून काम करत आहे. त्यामुळे निश्चितच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही आता सुरुवात कशी झाली हे सांगितलं, पण त्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की जेव्हा ही सुरुवात होत होती त्यावेळेला कोणत्या प्रकारच्या, कशा पद्धतीनं हे पदार्थ बनवले जायचे, त्यासाठी काही अशी एक रेसिपी, सिक्रेट रेसिपी होती का? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दूध हे अतिशय आपण जे म्हणतो हायली पेरिशेबल प्रॉडक्ट आहे. हां. त्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्टेशन इथपासनं त्याला चॅलेंजेस होते.
त्यामुळे एक सुरुवातीला आम्ही दुधाचा बिझनेस हा पुण्याच्या आधी लोणी हे आम्ही मुंबईला पाठवायचो. अच्छा. त्यामुळे एक ते अंतर आमच्या भिलवडी डेअरीपासून जास्त असल्यामुळे कधी-कधी मग दूध नासायचं अशा तक्रारी यायला लागल्या. मग नाशवंत मुंबईपेक्षा नाशवंत असल्यामुळे मग मुंबईपेक्षा जवळचं मार्केट म्हणून पुणे. ओके. मग पुण्यामध्ये आमच्या आजोबांची बहीण राहत होती. हम्म. त्यामुळे मग तिथे पहिला बिझनेस करायचा ठरवला. अच्छा. मग हळूहळू खवा हे जे नॅचरली रॉ सॉरी जे आपण म्हणतो फिनिश प्रॉडक्ट आहे, हां, हां. खवा, लोणी, मग त्याच्यापासून चालू केलं. आणि मग पुणेकरांनी अक्षरशः चितळे बंधून असं म्हणेल की एक डोक्यावर घेतलं. जिभेवर घेतलं असं जिभेवर म्हणता येईल, डोक्यावर मग नाही. त्याच्याचपासून पुढे जाऊन मग मिठाई पदार्थ चालू झाले. आणि मग चितळ्यांची ओळख असलेली बाकरवडी ही खरं तर 1976-77 साली चालू झाली. तोपर्यंत चितळे बंधू हे फक्त मिठाई आणि काही प्रमाणात नमकीन बनवत होते. पण 1976-77 पासून खरं तर एक आपण म्हणू की मोठी उडी चितळे बंधूंच्या करिअरमध्ये झाली. बरोबर आहे. पुणेकरच नाही तर सगळीकडे जसं मी सांगितलं. पण तुम्ही म्हणजे लहानपणापासून हे सगळं बघत आलेलं आहात आणि खरं तर सांगलीमधलं एक गाव जिथून ही सगळी सुरुवात झाली बरोबर. होती. तुम्ही सांगितलं मुंबईमध्ये सुद्धा कदाचित जर मुंबईमध्ये ते दूध नासलं नसतं तर हा व्यवसाय मुंबईमध्ये सुरू झाला करेक्ट. चितळे असता. बंधू कदाचित पुण्याच्या ऐवजी मुंबईकर झाले असते. हां. पण पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे. तर तुम्ही लहानपणापासून हे सगळं बघत आलेलं आहात आणि आता त्यामध्येच तुम्ही पार्टनर आहात. सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करताय. तर लहानपणापासूनच म्हणजे ठरवलं होतं की हेच पुढे जाऊन करायचं आहे का इतरत्र रुची होती? नाही, तसं म्हटलं तर एक बाळकडू असं म्हणतात की लहानपणीच मिळालं होतं. कारण आमच्या घराच्या खालीच एक छोटेखानी कारखाना होता. तेव्हा आमचा काय फार मोठा कारखाना व्हायचा होता. त्यामुळे काही ठराविक पेढे, बर्फी यासारखे पदार्थ खालीच आमच्या ज्या छोटा कारखाना होता घराच्याच तिथे बनवायचे. त्यामुळे मग साहजिकच आम्ही खेळायला गेलो की सारखं तिथे पेढे खा, बर्फी खा, असं करत करत तिथे आमच्याकडे श्रीखंडसुद्धा आम्ही डेअरीत बनवायचो नाही, तर आमच्या घराच्या इथल्या छोट्या कारखान्यात बनवायचो. मग ते एक टेस्ट डेव्हलप होत गेली. आमचे काका असतील, आजोबा, यांची जी बिझनेसबद्दलच्या गप्पा होत्या त्या ऐकण्यात रस वाटायला लागला. आणि मग असं विचार झाला की बिझनेस वाटतो तेवढा काही वाईट नाही, आपण सुद्धा करायला पाहिजे. अच्छा. आणि फॅमिली बिझनेस असल्यामुळे घरच्यांनी सुद्धा प्रोत्साहन चांगलं दिलं. पण त्यांचं असं हे नव्हतं की तू इथेच आलं पाहिजे. पण त्यांची इच्छा मात्र होती की आपले पुढची बिझनेस जनरेशन जर ह्या बिझनेसमध्ये आली तर निश्चित ही अजून एक चौथी जनरेशन चालू होती. आणि मला सुद्धा त्यात पहिल्यापासून खाण्याची आवड असल्यामुळे मी जास्त रस घेतला. आणि आता मी ह्या बिझनेसमध्ये मेनली माझ्याकडे आता स्टोअर मॅनेजमेंट्स, रिटेल, एक्सपान्शन ऑफ होलसेल ही मोठी जबाबदारी आहे. अच्छा. तुम्ही म्हणताय की तुम्हाला खाण्याची आवड होती आणि चितळेंकडे जे पदार्थ मिळतात ते सर्वांनाच आवडतात आणि त्यातही आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला मिठाईचं एक वेगळं आकर्षण खूपच. असतं. तुम्हाला कोणती मिठाई जास्त आवडायची? मला लहानपणापासून श्रीखंड प्रचंड आवडतं. हां. आणि जसं दुकानात वय यायला वाढत लागलो गेलं. हां. तसं उलट जास्त खाणं वाढलं. ओ, अच्छा. आणि आता टेस्टिंगच्या बहाण्याने आम्ही दुकानातले सगळेच पदार्थ एक खा असतो. ओ. पण श्रीखंड माझं ऑल टाईम फेवरेट मिठाई म्हणता येईल. अच्छा. मग घरातल्यांनी कधी असं थांबवलं की हे एवढं गोड खाऊ नको, एवढी मिठाई खाऊ नको? उलट आता टेस्टिंग असेल तर मला खास बोलवतात की हे खाऊन बघ, हे नवीन पदार्थ केले, ह्याच्यात कायच. पण ती एक ट्रेनिंग म्हणा किंवा एक प्रोसेस म्हणून मला एन्जॉय करायला फार आवडते. अच्छा. तुम्ही बाकरवडीचा विषय काढलेला होता, बाकरवडीचा. बरोबर. तर बाकरवडी हा तसा गुजरातचा पदार्थ आहे. खरी गोष्ट आहे. पण चितळेंनी ज्या पद्धतीनं त्याला बनवलेला आहे त्यानुसार असं वाटतं की बाकरवडी, चितळे म्हटलं की बाकरवडी हे नाव येतं आणि आवर्जून लोक ते खरेदी करतात, खातात, आवडीनं खातात. तर अशी काय खासियत बाकरवडीची आहे किंवा काय त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेंट केलं, कशा पद्धतीनं ती बनवली? आता नॉर्मली ही बाकरवडी ही मूळची गुजरातची आहे. हां. गुजरातमध्ये बघितलं तर त्या बाकरवडीची चव पण वेगळी आहे आणि त्याचा शेप पण वेगळा आहे. हो. आमचे आजोबा हे एक दुग्ध व्यवसाय असले बरेच वेळा म्हैसाणा झाले किंवा अशा ठिकाणी गुजरातमध्ये म्हशी खरेदीला ते जात असत. आणि तिथे त्यांना ती बाकरवडी पदार्थ त्यांना पहिल्यांदा खायला मिळाला. त्यांना तो आवडला. त्याने थोडा घरी घेऊन आले, आमच्या आजींना पण दाखवला, त्यांना पण आवडला. मग हा पदार्थ आपल्याला आपल्या दुकानात थोडासा महाराष्ट्रीयन त्याला ट्विक देऊन कसा करता येईल हां. अशी एक चर्चा चालू आहे. मग त्यात थोडेसे आपले टिकून महाराष्ट्रीयन असतं तसं आंबट गोड चव देऊन ते एक वेगळ्या प्रकारचं मिश्रण तयार झालं. अच्छा. आणि त्यालाच आपण सध्या चितळे बाकरवडी म्हणतो. हो, खरं. आणि सुरुवातीला एक टेस्टिंग म्हणून आपण एक चालू केलेला पदार्थ हा अक्षरशः आता आम्ही टनात निघतोय. सुरुवातीला जेव्हा चालू झालं तेव्हा 200 किलो आम्ही दिवसाला बनवायचो. अच्छा. आणि त्याला वर्कर लागायचे, त्याला खूप प्रोसेस खूप मोठी होती. पण त्याच्यानंतर हळूहळू जसं इव्हॉल्व होत गेलं तर आमच्या आजोबांनी ठरवलं की हे
जर मोठ्या प्रमाणावर करायचं असलं तर मेकॅनायझेशन करायला पाहिजे. त्यामुळे 1976-77 साली चालू झालेली बाकरवडीची ही जर्नी 1998 साली मेकॅनाइज पद्धतीने चालू झाली. अच्छा. आणि तेव्हा जे 200 किलो आम्ही तासाला बनवायचो, सॉरी दिवसाला बनवायचो, ते आता मी 200 किलो तासाला बनवायला लागलो. आणि आमची 4 अद्ययावत मशीन आता आमच्या फॅक्टरीत आहेत. आणि हे पूर्ण व्यवस्था आता आमची पुण्यामध्ये स्वतःची 2 स्टोअर, 60 फ्रँचायझी आहेत आणि 200 डिस्ट्रीब्युटर ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत. आणि जवळजवळ 18 देशांमध्ये आता हा एक्सपोर्ट बाकरवडीचा होतोय. त्यामुळे एक मोठी उडी असं म्हणता येईल की जिथे बंधूंनी ह्या बाकरवडीच्या मदतीने घेतलेली आहे. मदतीनं घेतलेली आहे. पण एक प्रश्न या ठिकाणी पडतोय की तुम्ही म्हणालात की गुजरातची बाकरवडी कशा पद्धतीनं बनते की याचं एक कुतूहल होतं आणि घरी सुद्धा बनवून बघितलेली होती. तर हे जे नवीन नवीन पदार्थ तुम्ही इंट्रोड्यूस करता त्याच्या आधी कशा पद्धतीनं ती प्रक्रिया केली जाते आणि तुमचा हा फॅमिली बिझनेस आहे तर घरातील महिला असतील किंवा मुलं असतील हे सगळेजण कशा पद्धतीनं इन्व्हॉल्व असतात? म्हणजे एखादा पदार्थ बनवून त्याच्यानंतर मग डिसिजन घेतला जातो का काय चर्चा होते? नाही, बरेच वेळा आत्ता आमच्या दुकानात जे काय काय प्रॉडक्ट विकले जातात त्याची रेसिपी तर आमच्या आजीनी किंवा चुलत आजीनी केलेली अजूनही चालू आहे. म्हणजे डिंक लाडू असते, ते बेसनाचे लाडू, किंवा आमचे एक फ्लॅगशिप प्रॉडक्ट म्हणते ते अनरसे म्हणून आहेत. तर ते सुद्धा आमची जी रेसिपी आहे ती आमच्या आजींची आहे. आणि ते एक अजूनही चालू आहे. त्यात इव्हॉल्युशन होत असतं, पण बेसिक रेसिपी ही खूप जुनी आहे. त्याच्यात इव्हॉल्युशन होतं आणि नवीन प्रॉडक्ट जेव्हा येतं तेव्हा घरी टेस्टिंगला येतो. मग त्यात काय बदल असेल ते सुचवतात. पण शेवटी आमचे आजोबा कायम म्हणायचे की बरेच वेळा पदार्थ हा खाण्यायोग्य असला तरी तो विकण्यायोग्य असतोच असा नाही. म्हणजे ते मार्केटेबल करता येईल असा तो प्रॉडक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे घरी जरी आवडला तरी तो असं वाटतं की नाही, हा विकायला आपल्याला योग्य नाही. मग त्या दृष्टीने थोडेसे बदल केले जातात. म्हणजे कधी कधी आपल्याला तो जास्त आवडतो गोड म्हणून, पण हल्ली आता गोड खाण्याचं प्रमाण पण कमी आहे. मग माफक गोड बनवला होतो. मग त्याला शेप कसा पाहिजे, साईज कसा पाहिजे, पोर्शन साईज कसा पाहिजे, त्या पद्धतीने त्यात सगळे चेंज करून मग ॲज अ प्रॉडक्ट म्हणून तो दुकानात आणला जातो. अच्छा. पण हे दुकानामध्ये आणण्याआधी तुम्ही सांगितलं की घरामध्ये बनवलं जातं, टेस्ट केलं जातं, पण त्याचबरोबर घरातील बाहेरचे जे लोक आहेत, जे कस्टमर होऊ शकतात, अशा लोकांनाही चाखायला दिलं जातं, त्यांचेही काही म्हणजे टेस्ट सॅम्पलिंग हा प्रकार वर आम्ही खूप कॅश करतो असं, किंवा आमचा खूप त्याच्यावर विश्वास आहे. कारण मला असं वाटतं की कस्टमर किंवा कोणी एकदा एखादा पदार्थ खाल्ला की तो त्याला जन्मभर लक्षात राहतो. एक तर त्याला आवडेल नाही तर आवडणार नाही, पण तो खाऊन त्याच्या मेमरीत कुठेतरी तो एक साठवून ठेवतो की मला हा पदार्थ आवडला. आणि आपल्या इथे अशी टेस्ट बड असे आहेत की जिभेवर गेल्या आपण आपोआप त्याचं विश्लेषण करायला लागतो की आज साखर कमी आहे, गुळ कमी. पण त्या टेस्ट सॅम्पलिंगमधूनच आपल्याला वेगवेगळे इन्साईट्स मिळत असतात. मग त्यात बदल करून आपण नवीन नवीन प्रॉडक्ट करत असतो. आणि तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करता तर तिकडे हे पदार्थ जेव्हा नवीन लॉन्च होतात ते चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जायला पाहिजे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन व्हायला पाहिजे, यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही तयारी करता, काय खबरदारी घेता? मग आता जेव्हा मार्केटेबल प्रॉडक्ट आहे असं कळल्यानंतर मग तो कुठल्या कुठल्या रिजनमध्ये विकला जाईल, त्याचबरोबर त्या रिजनमध्ये हा प्रॉडक्ट खरंच जाईल का, की आपल्याला वाटतं हा पुण्यात सक्सेसफुल झाला म्हणजे दिल्लीत बसलेला किंवा बेंगलोरमध्ये बसलेल्या माणसाला आवडेल, पण तसं नसतं. त्याचे टेस्ट पॅलेट्स वेगळे असतात. मग कॉमन लोकांना काय आवडू शकेल, तो एवढे गोड आपल्या इथे खातात पण तिकडे खात नाहीत. मग त्या पद्धतीने त्यात सुधारणा केल्या जातात. कदाचित पॅकेजिंग हे कस्टमर फ्रेंडली करावं लागतं किंवा जास्त टिकण्यासाठी त्यात काहीतरी टेक्नॉलॉजीचा अवलंब करावा लागतो. म्हणजे 4 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जी आता आपण सहज म्हणतो की MAP टेक्नॉलॉजी खूप आता सोपी झाली, सगळ्यांच्या जवळ आले. पण पूर्वी तसं नव्हतं. पेरिशेबल प्रॉडक्ट मिठाईचे हे फार दूर पाठवणं पण शक्य नव्हतं. पण फॉर्च्युनेटली आता ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे इंडियात आणि ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे आज पेढे किंवा बर्फीसारखा प्रॉडक्ट देखील आपण 2-2 महिन्यापर्यंत टिकवू शकतो आणि तो भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पाठवू शकतो. त्यामुळे प्रॉडक्ट झालं, इनोव्हेशन झालं, पॅकेजिंग झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण झाल्यानंतर मग दुसरा येतो की त्याचा किंमत काय असावी. त्यामुळे ती किंमत ही कायम परसेप्शन व्हॅल्यू ठरवते असं मला वाटतं. की तुम्हाला वाटतं की चांगली वस्तू म्हणून लोक पैसे देतील, पण शेवटी लोक व्हॅल्यू फॉर मनी बघतात आणि त्या पद्धतीनेच तो प्रॉडक्ट लॉन्च करावा लागतो. असं म्हटलं जातं की भारतीय लोक हे खूप कंजूस असतात असं म्हणतात, पण त्याच वेळेला मी एक अशी ही डिबेट ऐकलेली आहे की भारतीय लोक पैसे जास्त देतात पण ज्याची जी किंमत असेल ती देण्यासाठी ते तयार असतात. आपल्या इथे व्हॅल्यू फॉर मनी हा परफेक्ट शब्द आहे. कंजूस नाही म्हणणार मी, पण व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे निश्चितच लोकांना
आपण दिलेल्या पैशाचा चांगला मोबदला मिळावा असं वाटत असतं. आणि त्यामध्ये चितळेंचे जे काही प्रोडक्ट असतात, पदार्थ असतात, ते महाग असतात असं म्हटलं जातं, पण त्यावेळेला खरेदी सुद्धा तीच केले जातात कारण त्याची टेस्ट ही वेगळी आहे. तर त्यामागचं काय रहस्य आहे? म्हणजे पहिल्यापासून आम्ही आमचे जे मिल्क प्रोडक्ट आहेत, जसं मी आधी सांगितलं, आमच्या पूर्ण डेअरीतनं त्यांचं रॉ मटेरियल येतं. त्यामुळे पूर्णपणे चेनमध्ये आमचं कंट्रोल असतं की खवापासून फिनिश प्रॉडक्टपर्यंत, दुधापासून फिनिश प्रॉडक्टपर्यंत. त्यामुळे पूर्ण चेन आम्हाला जे प्रॉडक्ट लागतात त्याप्रमाणे बनवलेले असतात. त्याचप्रमाणे आम्ही नमकीन आयटम जे आहेत, मी आता जवळजवळ भारताची इकॉनॉमी ही खूप नमकीन आणि फूडवर अवलंबून आहे. त्यातला एक मोठा पार्ट म्हणजे FMCG मार्केटला लागणारे नमकीन्स वगैरे. तर मोस्ट ऑफ द कंपन्या हा पाम ऑइलमध्ये करतात, विच इज ते टिकायला थोडे जास्त असतात, पण त्या पद्धतीने हेल्दी नाही आहेत असं म्हणतात लोक. तेल थोडंसं हेल्दी नाही. पण आम्ही पहिल्यापासून स्टार्टिंगपासून पाम ऑइल वापरायचं नाही असं ठरवलं आणि जे रिफाईंड ग्राउंडनट आहे त्याच्यातच बनवतो. त्यामुळे कॉस्ट थोडी जास्त लागते, पण कस्टमर एकदा कळलं की हे शुद्ध तेलात ग्राउंडनटमध्ये बनवलेलं आहे तर नक्कीच लोक त्याला पहिला प्रेफरन्स देतात. आणि हळूहळू आपल्याकडे काय म्हणू एक क्रांती होत आहे. लोक हेल्दी खायला जास्त पैसे द्यायला पण तयार आहेत आणि लोकांना नवीन नवीन खायला पण आवडतं. त्यामुळे मी नुसतंच नमकीन आणि हे न करता आम्ही मध्यंतरी एक बिंज बार म्हणून असा एक वेगळा पदार्थ पण आता मार्केटमध्ये आणलेला आहे. अच्छा, की मग इनोव्हेशन काय आहे? मग आपण जसा चिवडा खातो तर चिवडा खाण्यासाठी आपल्याला पहिलं काय लागतं, तर पाकिट लागतं, फोडायचं, प्लेटमध्ये काढायचं, चमचा लागतो. तर ह्याच्याऐवजी आम्ही आता ते चिवड्याचे किंवा फरसाणचे किंवा भडंगचे असे बार केलेले आहेत. बार फॉर्ममध्ये आता तुम्हाला बिंज बार म्हणून मिळतात. त्याच्यामध्ये सध्या भेळ आहे, लेमन भेळ, लाईट चिवडा, भडंग आहेत, अशा स्वरूपाचे आलेत. त्यामुळे इझी टू गो आहे. 10 रुपीज 20 रुपीजचं पॅकेट आहे. त्यामुळे तुम्ही पर्समध्ये जाता येता ट्रॅव्हलमध्ये खाऊ शकता. म्हणजे आजकालची जी लाईफस्टाईल आपली बदललेली आहे, करेक्ट. बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपल्याला बसून ते सगळं घेऊन खायलाही वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा काही बार, त्याच्यामध्ये मग प्रोटीन बार असतील किंवा इतरही वेगवेगळ्या पद्धतीचे बार असतात ते आणि तेवढंच नाही, आपल्या जीवनशैलीत सुद्धा बदल झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला ऑनलाईन शॉपिंग किंवा क्विक कॉमर्स, ई कॉमर्स हे खूप कन्व्हिनियंट झालं आहे. म्हणजे त्यात वाईट काही नाही, पण कन्व्हिनियंट झालेलं आहे. मग त्यालासुद्धा लागणारे प्रॉडक्ट कुठले कुठले असतील या दृष्टीचा विचार केला जातो आणि ते सुद्धा लॉन्च केले जातात. बिंज बार हा त्यातलाच एक प्रॉडक्ट आहे की कन्व्हिनियन्स बरोबर न्यूट्रिशन असा एक तो बिंज बार हा नवीन प्रॉडक्ट आम्ही लॉन्च केला आहे. वा, पण बिंज बार विषयी तुम्ही असं सांगितलं की एक इन्व्हेन्शन तुम्ही केलेलं आहे आणि लॉन्च केला, पण जेव्हा फूड प्रोडक्ट म्हणजे अन्नपदार्थांच्या फील्डमध्ये तुम्ही आहात आणि एवढ्या वर्षांपासून तुमची आता चौथी पिढी आहे, तर एवढ्या वर्षांपासून तुम्ही टिकून आहात किंबहुना ते वाढतच चाललेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की जगासोबत चालणं, जशा पद्धतीनं लोक बदलतायत, लाईफस्टाईल बदलतीये, त्यानुसार बदलत राहणं हे किती महत्त्वाचं आहे? 100% महत्त्वाचं आहे. आपल्या प्रोग्रामचंच आहे की स्टार्टअप हे त्याचं एक थीम आहे. तर स्टार्टअप सारखा माइंडसेटने आपण जर केलो तरच आपली प्रगती होईल. आपण जर ठरवलं की मी आता इथे सेटल झालेलो आहे, आधी याच्यापुढे मला काय करायची गरज नाही. स्टार्टअप जसे अतिशय वेगाने त्याच्यात प्रगती करतात किंवा त्यांची भूक ही प्रस्थापितांपेक्षा खूप मोठी असते, तर आपण देखील आपल्याला स्टार्टअपच्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे की आज मला मार्केट नसतं तर मी काय केलं असतं, कस्टमरला मला नवीन प्रॉडक्ट द्यायचा तर मला काय करावं लागेल. तर स्टार्टअप मेंटॅलिटी आपली असली पाहिजे असं मला वाटतं की त्यामुळे आपण कुठेही स्टॅग्नन्सीला राहणार नाही. आणि ग्रोथ इज लाईफ असं एक ब्रीदवाक्य आहे. तर निश्चितच आपण सारखं नवीन नवीन करायला पाहिजे, कारण कस्टमरचे प्रेफरन्सेस, त्यांच्या टेस्ट बर्ड्स या दर डेकेडला बदलत असतात. नॉट नेसेसरी की मागच्या पिढीला जे आवडतं तेच पुढच्या पिढीला आवडत असेल, आवडेल सुद्धा, पण त्यांचे प्रेफरन्स वेगळे असतात, त्यांची खाण्याची पद्धत वेगळी असते, फॉर्म फॅक्टर वेगळे असतात. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला आपलं फूडमध्ये किंवा आपल्या मिठाईंमध्ये, फरसाणमध्ये बदल करावाच लागतो. आणि ते चितळे बंधूंनी केलेलं आहे हे आपल्याला दिसतंय. जसं तुम्ही सांगितलं त्यानुसार वेगवेगळे फॉर्ममध्ये पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. पण यामध्येच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही एवढे सगळे हे जे प्रोडक्ट लॉन्च करत असता आणि त्याच्यानंतर आता परदेशामध्ये सुद्धा हे प्रोडक्ट जात आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की जेव्हा चितळे बंधूंची सुरुवात झालेली होती तेव्हाचा काळ, तुमचे आजोबा असतील किंवा वडील यांनी जो बिझनेस केलेला होता आणि आता तुम्ही बिझनेस करताय, तर तेव्हा बिझनेस करणं किती सोपं होतं की अवघड होतं, आणि आत्ताचा जो काळ आहे त्यामध्ये अर्थातच चितळे बंधू वाढत गेलेले आहेत, पण किती चॅलेंजिंग आहे आत्ताच्या काळामध्ये बिझनेस करणं? आता फॉर्च्युनेटली वी आर इन अ स्टेज की ईज ऑफ बिझनेस आत्ता खूप आहे.
म्हणजे पूर्वी तर मला आठवतं आहे की आमचे एक वडील सांगायचे जेव्हा बाकरवडीचं मशीन घ्यायचं ठरलं हां. तर बाकरवडी हा पदार्थ तिकडच्या लोकांना सांगायचा कसा इथपासनं तयारी करायला लागायची. तेव्हा इंटरनेट नव्हतं, फॅक्स नव्हते, त्यामुळे ॲक्च्युली त्यांना बाकरवडी केलेली किंवा त्यांचे रॉ मटेरियल्स पाठवायला लागायचे, तिथेचे ट्रायल घ्यायचे, तिथून यायला परत 1 महिना लागायचा. हो. तर ही खूप मोठी प्रोसेस होती. हं, हं, हं. आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्या रेसिपीज तुम्हाला अवेलेबल आहेत. जग इतकं जवळ आलं आहे सोशल मीडियामुळे, त्यामुळे ईज ऑफ बिझनेस निश्चित आहे. पण त्याचबरोबर कॉम्पिटिशन वाढलेली आहे. वेगवेगळ्या स्तरावर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि जसं आपण म्हणतो की परदेशात जर माल पाठवायचा असेल तर प्रत्येक देशाच्या काही फूड नॉर्म्स असतात. त्यानुसार आपल्याला त्यात बदल करावे लागतात. हं, हं, हं. म्हणजे अमेरिका असेल तर त्यांचे फूड नॉर्म्स वेगळे असतात. ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडसारखे असतील, हं, हं. जिथे मिल्क प्रॉडक्टबद्दल ते खूप स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत. हां, हां. तर त्यांच्या गव्हर्नमेंटला जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला आपल्या रेसिपी थोडे बदल करावे लागतात. अच्छा. तर हे नॉलेज मे बी पुढच्या आधीच्या पिढीला कदाचित मिळवणं अवघड होतं, जे आता आपल्याला सहज शक्य झालं. हं, हं, हं. त्यामुळे फॉर्च्युनेटली ईज ऑफ बिझनेस या जनरेशनला आहे असं मला म्हणता येईल. कारण जग खूप जवळ आलं आहे आपल्याला. आपल्याला इंटरनेट एक्सपोर्ट आहे. हा आता खूप सोपा वाटायला लागला आहे. खरं आहे. म्हणजे इंटरनेट आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आणि ट्रॅव्हलही करत असाल तुम्ही, बरोबर. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी समजतात. पण जेव्हा एक्सपोर्ट करायचं असतं त्यावेळेला 2 महिने टिकतं असं तुम्ही म्हणता, पण त्याच वेळेला हेल्थचाही एक सध्या लोक जागरूक झालेले आहेत बरोबर. हेल्थविषयी. तर त्याचा विचार करून मग मिठाईमध्ये बदल करणं शक्य आहे का? मिठाईमध्ये एक्सपोर्टला असं म्हणलं असं ते फॉर्म्युल्याप्रमाणेच बदलावं लागतं. हां. टेस्टमध्ये थोडासा 19-20 फरक असला तर लोकं समजून घेतात. पण आपण जे मटेरियल वापरतो दॅट शुड बी हेल्दी इनफ. आपण पहिल्यापासून बनवतो आणि त्यात कुठेही अननेसेसरी प्रिझर्वेटिव्हचा मारा केलेला आहे हं, हं, हं. असं होत नाही. तर नॅचरली पद्धतीने जेवढं आपल्याला बनवता येईल तेवढं बनवलं असतं आणि ही टेक्नॉलॉजी अशी आहे की मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर ही टेक्नॉलॉजीमुळे आपण माल ताजा करून त्याच्यात बॅक्टेरियल काउंट किंवा ते ऑक्सिजनशी त्याचं संपर्क याच्या आत आपण लवकर पॅक करतो हं, हं. आणि हवा बंद करतो. त्यामुळे त्यामुळे एक मोठ्या पद्धतीने त्याला शेल्फ लाईफ चांगल्याप्रमाणे मिळालं आहे आणि आपण आत्ता तरी आपण एअरनीच ट्रान्सपोर्ट करतो. पण बाकरवडीसारखा प्रॉडक्ट आहे हं, जो शेल्फ स्टडी आहे त्याचा 1 वर्षापर्यंत शेल्फ लाईफ आता आलेला आहे. त्यामुळे मग त्याला स्कोपला आता भरपूर म्हणजे त्याला स्कोपला भरपूर स्कोप आहे. हां, भरपूर स्कोप आहे. तुम्ही बाकरवडीचा विषय काढला आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, तसं जर समजा पुण्यामध्ये जे विद्यार्थी येतात बरेचसे, त्यानंतर लोकसुद्धा येत असतात. पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. महाराष्ट्रभरातून लोक येतात आणि देशभरातून सुद्धा बरेचसे लोक येत असतात आणि आवर्जून सांगतात, की बाकरवडी घेऊन या. जेव्हा व्हिजिट करतं कोणी पुण्याला, तर बरोबर. चितळेंची बाकरवडी घेऊन या असं ते म्हणत असतात. मग बाकरवडी एवढी फेमस झालेली आहे चितळेंची. तुम्हाला काय वाटतं, की इतर असा कोणता चितळेंचा पदार्थ आहे जो अंडररेटेड आहे? चितळ्यांना सगळेच त्यांचे पदार्थ असे हां. वाटतात. पण बाकरवडी ही खूपच जास्त फेमस आहे. प्रत्येक जण आता नाव चितळ्यांची काढत असतो. बाकरवडी आणि आंबा बर्फी ही पण भरपूर फेमस आहे. हो. आणि आम्ही जे चिवडे करतो, आता हा चिवडा हा स्पेसिफिकली किंवा टिपिकली आपण म्हणू की महाराष्ट्रात जास्त कन्झ्युम केलेला प्रॉडक्ट आहे. हां. तो अजूनही बाकरवडीपेक्षा आमच्या दुकानात अंडररेटेड आहे. हां. पण आमच्याकडे जवळ 7 प्रकारचे निरनिराळ्या प्रकारचे चिवडे आहेत. अच्छा. ते सुद्धा आता गिरायकांना खूप आवडतात. हं, हं. त्याचप्रमाणे एक बाकरवडीवरचा बिंज बार आम्ही मोठी व्हरायटी आणलेली आहे त्याच्यात अच्छा. आणि ती आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रमोट करतो कारण लोकांना ते ॲज अ कन्व्हिनियंट फूड म्हणून आता लोक प्रिफर करतात. हो, हो. त्यामुळे ते पण मला वाटतं एक अंडररेटेड प्रॉडक्ट चितळ्यांचं आहे. हां. ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करावं असं मला वाटतं. अच्छा. ऑब्व्हियसली कारण तुम्ही जेवढ्या पदार्थांचे नाव घेताय ते ऐकल्यानंतर तोंडात पाणी येतंय. पण आपल्याला हे पॉडकास्ट पूर्ण करायचं आहे. Yes. आणि एक प्रश्न या ठिकाणी, तुम्ही सांगितलं की बाकरवडी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करताय आणि आजकालचं जे जग आहे किंवा आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनोव्हेशन होत आहेत खाण्यामध्ये सुद्धा. तर मग बाकरवडीमध्ये सुद्धा अशा एक वेगळे इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा व्हरायटीज पाहायला मिळू शकतात. करेक्ट. हां. आता तुम्ही जर म्हणला तसं लोकांचे प्रेफरन्सेस बदलत आहेत. आता हां. यंग पिढीला कदाचित पेरी पेरी बाकरवडी, हां, exactly. ॲलपिनो बाकरवडी असं खायला आवडेल. हां. ते सुद्धा आमचं चालू आहे की आता लवकरच आमची एक 2-3 फ्लेवरमध्ये नवीन बाकरवडी येते. अच्छा. आत्ताच आम्ही मागच्या वर्षी मिनी बाकरवडी पण लॉन्च केली. हं, हं. छोट्या पॅकमध्ये मिनी बाकरवडी, त्याला सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे. पण आता लोकांना काहीतरी वेगळं खायचं आहे. जसं नॉर्मल ट्रॅडिशनल बाकरवडी लोकांना आवडतेच, हां. पण त्याच्याचबरोबर लोकांना अजून जर त्याच प्रतीची चांगल्या चवीची दिली तर नक्की लोक आवडतील, आवडीने घेतील असं वाटतंय. तेव्हा आम्ही देखील त्यात इनोव्हेशन करतोय की अजून नवीन त्यात मसाले चेंज करून मूळची बाकरवडीची चव किंवा आपण जे एक आत्मा म्हणतो तसाच ठेवून एक थोडे मसाले चेंज किंवा त्या टॉपिंगमध्ये चेंज करून काय करता येईल की ज्यामुळे त्याला एक
एक ग्लोबल व्यासपीठ मिळू शकेल. कारण बरेच लोकांना त्यांच्या टेस्ट पॅलेटची बाकरवडी आम्ही देऊ शकतो, की जसं म्हटलं पेरी पेरी असेल, हे आता प्रॉडक्ट आपल्याकडे सुद्धा तेवढे लोकलाइज व्हायला लागले. पेरी पेरी मसाले, ॲलेपिनो, शेजवान. तर तसे आमचा आता प्रयोग चालला आहे, की लोकलाइज प्रॉडक्ट बट ग्लोबली अपेल हां, असे फ्लेवर्स ऑफ बाकरवडी देतील आता. अच्छा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बाकरवडी विथ पेरी पेरी विथ चीज या नक्की, सगळ्या नक्की. गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. जरूर, जरूर. आणि त्यामध्येच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले, की थोडंसं हेल्थ कॉन्शियस लोक आता होत चाललेले आहेत. मग इंडियामध्ये सुद्धा असे काही प्रोडक्ट आता लॉन्च होण्याची शक्यता आहे, की जे हेल्दी असतील. कारण मिठाई कितीही म्हटलं तरी पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, ऑब्व्हियसली डायबिटिक लोकांसाठी वेगळ्या पद्धतीची मिठाई सुद्धा येते, शुगरलेस. पण अशामध्ये असे काही पदार्थ येण्याची शक्यता आहे का, की जे हेल्दी प्लस टेस्टी असतील? आता ट्रेंडनुसार आपल्याला बदलावं लागतं. हां. त्यातलं एक मोठं उदाहरण म्हणजे सध्या 2-3 वर्षापासून आपल्याकडे मिलेटचं एक रेव्होल्युशनरी फूड म्हणून बघितलं जातं हां. आणि दॅट इज गुड फॉर हेल्थ. तर आमच्याकडे सुद्धा आम्ही मिलेटमध्ये एक जवळ 7-8 प्रॉडक्ट काढलेत, ज्यात मिलेटचे लाडू आहेत किंवा अंडररेटेड जे मिलेट जे पूर्वी अंडररेटेड होते, म्हणजे राजगिरा असतील, त्याचे लाडू असतील किंवा मिलेटमध्ये काही नमकीन्स आणलेले आहेत. तर ते सुद्धा लोक ॲज अ हेल्थ ऑप्शन म्हणून सध्या बघतायत. तर ती सुद्धा एक मिलेट ही मला वाटतं एक क्रांती रेंज. झालेली हां. आहे इंडियामध्ये. म्हणजे जे ऑलरेडी इंडियात होतं, पण काहीतरी एक त्याला ट्रिगर पॉईंट लागतो, जो एक मिलेटची क्रांती झाली आहे. त्यामुळे सुद्धा एक ॲज अ नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलपमेंटला आम्हाला सुद्धा स्कोप आहे आणि लोकंसुद्धा ते ॲप्रिशिएट करतात. आणि जसं शुगर लोकांचं खायचं कमी झालं आहे, हां. पण लोकं खातात नक्की. हां. कमी खातील पण बरोबर. खातात. ते आपल्याकडे बरोबर. शुगर फ्री सारखे ऑप्शन्स पण आहेत त्याच्यात. हां. म्हणजे स्वतःला रोखू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही आणि त्यातही जेव्हा चितळेंची बाकरवडी असेल किंवा मिठाई असते त्यावेळेला रोखू शकत नाही, असं मी तरी माझ्या बाबतीमध्ये म्हणू शकते. आणि यामध्येच एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या एवढ्या तुम्ही कॉम्पिटिशनचा आता उल्लेख केलेला होता, एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा चितळेंची बाकरवडी, चितळेंची मिठाई ही बेस्ट ठरते आणि त्याला जास्तीत जास्त डिमांड आहे? मला वाटतं एक सचोटी आणि सातत्य हे एक मेन त्यातलं आहे, की आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत वाहवत जाऊन कुठला तरी चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा यू स्टिक टू द बेसिक, जे लोकांना आवडतं आहे आणि तुम्ही ज्याच्यासाठी ओळखले जातात, ते जर प्रॉडक्ट तुम्ही पूर्ण मेहनतीने आणि सचोटीने केले, तर त्याला निश्चित एक लॉन्जिव्हिटी आहे. आज माझी पिढी 4थी असून सुद्धा ती लोकं आम्हाला एवढं प्रेम देतात, ह्याच्यातच त्याचं श्रेय आहे, की लॉन्जिटिव्हिटी आहे. त्याला एक आपण एक मूळ म्हणतो, तो एक हां, म्हणजे चांगला आहे, रूट्स रूट्स आहे. त्यामुळे सातत्य आणि सचोटी हेच मला वाटतं, की आमच्या तरी यशाचं गमक आहे असं वाटतं आणि लोकांनी सुद्धा ते अंगीकारलं पाहिजे. बरेच वेळा आपण अनफॉर्च्युनेटली बघतो, की स्टार्टअप येतात, एकदम मोठे होतात आणि मग अनफॉर्च्युनेटली ते जवळपास सुद्धा दिसत नाहीत आपल्याला. पण तसं न करता त्यांनी एक लॉन्जिट्यूड विचार करून फक्त कंपनी मोठी होऊन विकण्यापेक्षा लॉन्जिट्यूड करावे आणि आपण जे एक आपलं एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती सुद्धा आपण ह्याच्यातनं मोठ्या प्रमाणात करू शकतो असं वाटतं मला. आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा आहे. तर तुम्ही या कॉम्पिटिशनकडे कसं बघता? कारण आजकाल जे गृहउद्योग आहेत त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या वस्तू बनवले जातात, खाद्यपदार्थ बनवले जातात. मग स्टार्टअप सुद्धा येत आहेत. मग अशामध्ये हे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, कॉम्पिटिशन शुड बी देअर. हेल्दी कॉम्पिटिशन जर नसेल तर आपण सुद्धा ऑन द टोज राहत नाही. पण आपल्याला जर कॉम्पिटिटरच्या पुढे एक स्टेप राहायचं आहे तर काही ना काहीतरी करावं लागतं. त्यातला एक मोठा टूल आपण म्हणू की मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग आहे. म्हणून त्याच निमित्ताने आमच्या संस्थेला मागच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे मग ब्रँड ॲम्बॅसेडर कोणीतरी घ्यावा अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळ्यांचे एकमत जातं आम्ही मग सचिन तेंडुलकर सरांना चितळे बंधूंचा आता ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घेतलं आहे. आणि त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्टी खूप होत्या. मग एक तर महाराष्ट्रीयन फेस, वर्ल्ड नोन फेस आणि एक त्यांची सुद्धा एक ओळख फूडी म्हणून आहे. त्याचा सुद्धा एक चांगला उपयोग आम्हाला ब्रँड म्हणून झाला. आणि त्यांच्यामुळे एक आमचा जो महाराष्ट्रातला ब्रँड होता तो जगभर पोचण्यात त्या ब्रँड ॲम्बॅसेडरमुळे पण आम्हाला मदत झाली. बरेच वेळा काय होतं की महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जाताना कदाचित लोकांना तो ब्रँड माहीत नसतो, पण ब्रँड ॲम्बॅसेडर माहीत असतो. जेव्हा ते कुठेतरी कनेक्ट करतात मग ते म्हणतात ठीक आहे, एक 2 केस भेचके देखते आणि हळूहळू तर त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी तो एक मार्केटिंग टूल म्हणून आम्ही वापरला आणि ते आम्ही वाटतं की
बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो. म्हणजे मी चितळे आहे, मला मार्केटिंगची गरज नाही, असा विचार तुम्ही केला नाही. म्हणजे आम्ही चितळे आहोत, कारण चितळे बंधूंची जी मिठाई आहे, बाकरवडी आहे, ती फक्त नावाने जाते. पण तुम्ही तो विचार न करता ज्या काही गोष्टी लागतात, एखादा ब्रँड बनवण्यासाठी, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो निश्चित, करताय. निश्चित. आणि यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पुणेकर अशी ओळख आहे तुमची. पुण्यामध्ये तुमचं सगळ्यात आधी सुरुवात झालेली होती बरोबर. आणि पुण्यामध्ये 1 ते 4 ही जी वेळ आहे, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी बंद असतात. चितळे बंधू सुद्धा बंद असायचे काही वर्षांपूर्वीपर्यंत. बरोबर. तर तो ऐतिहासिक निर्णय किंवा असं म्हणता येईल, की तो साहसी निर्णय कसा घेतला? नाही 1 ते 4 महिने बऱ्यापैकी पुण्यातलं मार्केट तेव्हा बंद असायचं आणि हां. आमचा दुधाचा मूळ धंदा असल्यामुळे तो हां. सकाळी 3 पासून चालू व्हायचा. मग बऱ्यापैकी ते कुठेतरी कॉम्पन्सेट किंवा एक रेस्ट पाहिजे म्हणून एक सुरुवातीला एक 2 तासाचा 3 तासाचा ब्रेक असायचा. पण नंतर बऱ्यापैकी ज्या सिस्टीम्स होत्या दुधाच्या आणि दुकानच्या सिस्टीमनी टेक ओव्हर केल्यापासून मग असं ठरलं की आता कम्प्युटराईज सिस्टीम्स आहेत, सगळ्या सिस्टीम लागल्या. तर मग हे 4 ताससुद्धा आपण वाया घालवलं नाही पाहिजे आणि लोकांना सुद्धा ते थोडी अडचण व्हायची की त्या दुकान बंद असेल. मग त्या दृष्टीने आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी निर्णय घेऊन मग आता आमचं दुकान फुल फ्लेज चालू असतं हां. आणि जो लोकांचे बरेच विनोद व्हायचे की चितळ्यांचं दुकान एक त्याच्यावर बंद असतं. हां, खरंय. अगदी रजनीकांत आला तरी त्याला मिळत नाही असं पण मी ऐकलं होतं. पण जोक सपाट ती एक वस्तुस्थिती होती आणि एक जर बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि बघितली आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली चितळे 1 ते 4 दुकान चालू ठेवणार याचीच न्यूज जास्त झाली खरंय, खरंय. आणि ते कुठेतरी लोकांचं प्रेम आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यानंतर फायदा झाला? 100%. मग ते म्हणजे जो काही रेव्हेन्यू होता किंवा विक्री होती ती वाढली? रेव्हेन्यू वाढला. परत एक स्ट्रीमलाईन झालं की लोकांना म्हणजे कुठले दुकान बंद करून परत चालू करताना तो एक थोडासा ब्रिदिंग टाईम द्यावा लागतो लोकांना गिराईक यायला. पण गिराईक कंटिन्यू चालू राहतं, फ्लो चालू राहतो आणि एक ते कंटिन्युटी मिळते. त्यामुळे 100% फायदा झाला. अच्छा. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. एक शेवटचा प्रश्न, की येणाऱ्या 5 वर्षात चितळे बंधू म्हणजे आता तर ऑब्व्हियसली 75 वर्षांपासून कंटिन्युअस एक्सपान्शन तुमचं सुरू आहे. वेगवेगळे पदार्थ आम्ही चाखतोय. तर येणाऱ्या 5 वर्षात चितळे बंधू कुठे असेल? बदलते प्रेफरन्स लक्षात घेता की फास्ट फूड किंवा QSR हे एक लेटेस्ट ट्रेंड आहे. ते चितळेसुद्धा आता QSR फॉर्मॅट्समध्ये म्हणजे क्विक सर रेस्टॉरंट फॉर्मॅटमध्ये काही त्यांचे स्टोअर्स चालू करत आहेत. ज्याचं पहिलं आम्ही ओपनिंग आता मुंबईतच प्रभादेवीच्या समोर करत आहोत. आणि त्याचबरोबर काही नवीन एक्सपोर्ट फ्रेंडली फ्रोझन फूड्स असतील किंवा जे आपले टिपिकल महाराष्ट्रीयन फ्रोझन फूड्स आहेत किंवा रेडी टू ईट आहेत, त्याच्याबद्दल आमच्याकडे खूप मोठं संशोधन झालेलं आहे. आणि बरेच वेळा आपण बघतो की नॉर्थ इंडियन फूड आहे ते रेडी टू ईट फॉर्मॅटमध्ये खूप असतं. पण अनफॉर्च्युनेटली मराठी फूड्स फक्त मिसळ आणि वडापाव पुरतंच मर्यादित असतं. त्याच्याऐवजी पुढे जाऊन बरेच आम्ही त्याच्यात इनोव्हेशन करून रेडी टू ईट महाराष्ट्रीयन पदार्थसुद्धा आता आउट ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ इंडिया पाठवायचा आमचा प्लॅन आहे. वा, खूप छान. तुम्हाला शुभेच्छा. आणि आणखी एक शेवटचं काही सेकंदांमध्ये आपल्याला जे प्रेक्षक बघतायत, जे बरेचसे तरुण असे असतील की ज्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये बिझनेस सुरू करायचा आहे, मग तो फूड प्रोडक्टमध्ये सुद्धा असू शकतो किंवा एक्सपोर्टमध्ये, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करायचा आहे, बरोबर. त्यांना तुम्ही कोणते की फॅक्टर सांगाल किंवा त्यांना यशाचा मार्ग कसा सापडू शकतो? माझ्यामध्ये यशाचा मार्ग तुमच्यातनं चालू असं मला वाटतं. तुम्ही तुमच्यातल्या स्वतःचा आवाज ओळखा की तुम्हाला याच्यात खरंच इंटरेस्ट आहे का. म्हणजे तुमचं लेगसी ब्रँड आहे, लेगसी बिझनेस आहे म्हणून तोच करायला पाहिजे असं न करता तुम्हाला वाटत असेल दुसरं काही ते वेगळं करायचं असेल तुम्ही निश्चित करा. पण जर तुम्हाला या लेगसी बिझनेसमध्ये यायचं असेल किंवा हा बिझनेस करायचा असेल तर पहिलं म्हणजे तुम्हाला त्याची आवड पाहिजे आणि ज्या क्षेत्रात आपण काम करणार आहे त्याच्या बिझनेसची तुम्हाला सराउंडिंगची माहिती पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळे बदल घडत असतात, पॉलिटिकल असतील, एन्व्हायरमेंटल असतील किंवा जिओ पॉलिटिकल असतील. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला त्याचं थोडं तरी ज्ञान पाहिजे. आपण अप टू डेट राहायला पाहिजे, तरच आपण ह्याच्यात सस्टेन करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही बिझनेसमध्ये असेल तुमचा स्वतःचा इनर व्हॉइस तुम्ही ऐका आणि गेट अप टू डेट, त्याच्याशिवाय पर्याय नाही. खरंय, खरंय. म्हणजे खूप छान गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत, मुद्दे आहेत, ज्यांना कोणाला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर चितळे बंधू कशा पद्धतीनं काम करतंय याविषयीचे इन्साईट्स सुद्धा तुम्ही दिलेले आहेत. खूप खूप धन्यवाद इथं आलात आणि एवढं छान बोललात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.
आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, ॲडवाईस करायचं असेल किंवा एखाद्या स्टार्टअपविषयी, बिझनेसविषयी एखाद्या विषयाचं ज्ञान हवं असेल, माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा.